राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता आनंद परांजपे ने आगामी चुनाव के बारे में अपनी पार्टी का स्पष्ट रुख पेश किया है। परांजपे ने कहा है कि राष्ट्रवादी कांग्रेस का मानना है कि स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव जल्द से जल्द होने चाहिए। उनका कहना था, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की यह भूमिका है कि आगामी चुनाव जल्द से जल्द संपन्न होने चाहिए, क्योंकि लोकतंत्र में स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव का महत्व अत्यधिक है। आज कळव्यातील 6 माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, महायुतीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळे त्या 6 नगरसेवकांचं स्वागतच महायुतीचा एक घटक पक्ष राष्ट्रवादी म्हणून त्यांचं करतो। शेवटी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे देशाचं एक मोठं नेतृत्व आहे आणि त्यांनी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत देताना इंडिया आघाडी सक्रिय नाही अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या। अनेक शरद पवार गटातील माजी आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जो प्रवेश करतायत, भविष्यामध्ये देखील अनेक असे प्रवेश होणार आहेत, या सगळ्यांचं आम्ही स्वागतच करतो। जो माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येईल त्याचं स्वागतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल। आता शेवटी त्यांच्या पक्षाच्या नवीन नेतृत्वाने काय निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी त्या नेतृत्वाचा निर्णय असेल। या क्षणाला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे नेते अजितदादा पवारसाहेबांकडे अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही। जेव्हा केव्हा असा तो प्रस्ताव येईल त्यावेळेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेब असतील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल असतील, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब असतील, ही सर्व वरिष्ठ मंडळी बसतील आणि त्याबाबतचा निर्णय घेतील। पण आम्ही 2 जुलै 2023ला वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आम्ही सर्व लोकप्रतिनिधी असतील, संघटनेमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, सगळ्यांनी माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वेगळी राजकीय भूमिका घेतली। आमचा राजकीय पक्ष वेगळा आहे, त्यांचा राजकीय पक्ष वेगळा आहे। ज्यावेळेला कधी त्यांच्या पक्षातील नवीन नेतृत्वाकडनं एखादा प्रस्ताव येईल त्यावेळेला माननीय अजितदादा पवारसाहेब आणि वरिष्ठ नेते नक्कीच त्याचा विचार करतील। शेवटी अजितदादा पवारसाहेबांची ख्याती आहे की विकासाला गती देणारा नेता, विकास निधी भरभरून आपल्या लोकांना देणारा नेता आणि काम करणारा नेता, अशी छबी माननीय अजितदादा पवारसाहेबांची आहे। त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जर निवडून आलेले आमदार येत असतील तर त्याचं स्वागतच आहे। हा फोटो जो त्यांनी ट्विट केला आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीद्वारा आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 जो 1 मे ते 4 मे जांभोरी मैदान इथे झाला तिथला हा फोटो आहे। फार काय अंजली दमानी यांच्या ट्विटला महत्त्व देण्याची गरज नाही। शेवटी लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकार हे महायुतीचं आहे आणि या सरकारचं नेतृत्व लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब करतात, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब करतात। आणि हा फोटो आहे की महाराष्ट्रातील आत्तापर्यंतच्या झालेल्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला। अंजली दमानियाताई यांना विनम्रतापूर्वक कायम ते आरोप करत असतात, पण आजपर्यंत कुठलाही आरोप ते कोर्टामध्ये सिद्ध करू शकल्या नाहीत। त्यामुळे फार त्यांच्या ट्विटला महत्त्व द्यायची गरज नाही। महाराष्ट्राच्या जनतेने अभूतपूर्व असा यश आणि कौल महायुतीला दिलेलं आहे। पहलगाम इथे जो आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि 26 निरपराध भारतीयांना जे टुरिस्ट म्हणून पहलगामला गेले होते त्यांना आपला जीव गमवावा लागला। यानंतर संपूर्ण देशभरामध्ये एक आक्रोश पाकिस्तानच्या विरुद्ध आणि पाकिस्तान पाठवत असलेल्या आतंक्यांच्या विरुद्ध होता। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री माननीय अमित भाई शाह साहेब असतील, चोख असं प्रत्युत्तर
हे भारत सरकारने आणि भारताच्या सैन्याने आणि वायुदलाने दिलेलं आहे. POKमधले 9 अतिरेक्यांना जिथे ट्रेनिंग दिलं जायचं असे कॅम्प उद्ध्वस्त केले गेले आणि कठोर अशी कारवाई हे भारत सरकार करत आहे. त्याचं स्वागतच केलं पाहिजे. ऑपरेशन सिंदूर जे नाव देखील त्या ऑपरेशनला दिलं गेलं त्याचं स्वागत 130 करोड भारतीयांनी केलं आणि याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेणं हे योग्य नाही. ह्या काळामध्ये सरकारच्या मागे सर्वच राजकीय पक्षांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे.